नमस्कार मित्रांनो मी गौरी. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मदत करणार आहे तुमची YouTube जर्नी सुरू करण्यासाठी. तर मित्रांनो, माझी फक्त एकच इच्छा आहे की मराठी माणसाने YouTubeमध्ये पुढे जावं. त्यांनी YouTubeमधनं पैसे कमवावे. तर मित्रांनो, चालू करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. मी पहिल्यांदा सांगणार होते पहिल्यापासूनच की YouTube चा चॅनल कसा ओपन करायचा वगैरे वगैरे. पण म्हणलं की पहिल्या दिवशी थोडेसे तुमच्या मनात जे डाउट्स आहे ना चॅनल चालू करण्याआधी, त्याबद्दल बोलूयात. तर बऱ्याच जणांमध्ये डाऊट असतात की YouTube खरंच आपल्याला पैसे देतं का? त्याचप्रमाणे YouTube चालू करायचं म्हणजे बऱ्याच जणांना टेन्शन असतं, की स्टँड घ्यावा लागेल, मोबाईल घ्यावा लागेल नवीन, माईक घ्यावा लागेल. तर मित्रांनो, मी खूप कमी खर्चात तुम्हाला सगळं काही डिटेल्स सांगणार आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची लिंक देणार आहे, जेणेकरून तुम्हाला ती वस्तू इझिली अवेलेबल होईल. तर मित्रांनो, तुम्हाला एकच गोष्ट सांगते, की म्हणजे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघताल त्यासाठी एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, की YouTube तुम्ही विचारतात ना, की खरंच पैसे देतं का? तर हो, मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊ शकते, की YouTube आपल्याला पैसे देतं. तर आता मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ नक्की बघा पूर्ण, कारण की मी पुढे जे व्हिडिओ टाकणार आहेत ना, त्यामध्ये YouTubeचा व्हिडिओ कसा बनवायचा, शूटिंग कसं करायचं, कॅमेरा अँगल कसा धरायचा, त्याचप्रमाणे जे आहे ते व्हिडिओ रँक होईल. नाहीतर तुम्ही म्हणता की व्हिडिओ बनवायचे आणि कोणी बघणारच नाही. पण त्यासाठी हे ऑप्शन आहेत. एस-ई-ओ कसा करायचा व्हिडिओचा, टॅग्स कसे टाकायचे व्हिडिओला, या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. जेणेकरून तुमचा व्हिडिओ रँक देखील होईल आणि लोकं तुमचा व्हिडिओ बघतील देखील. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मी तुमच्यासाठी जे आहे फक्त तुमच्यासाठी इतकी मोठी लिस्ट बनवली आहे, जेणेकरून काय होईल, की मी कुठलाही पॉइंट विसरणार नाही. प्रत्येक पॉइंट कव्हर करीत जाईल. त्यामुळे मी नोटबुक जी आहे ती पुढेच ठेवली आहे, जेणेकरून एकही पॉइंट मिस होणार नाही आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज मी देऊ शकेल. तर मित्रांनो, तुमचा पहिलाच प्रश्न आहे, की YouTube पैसे देतं का? तर हो, मित्रांनो, YouTube आपल्याला पैसे देतं. तर आता काय करावे लागेल त्यासाठी, कसले व्हिडिओ बनावे लागतील, काय कंटेंट ठेवावं लागेल, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, बऱ्याच जणांचं म्हणणं असतं, म्हणजे आपण मुलींसाठी देखील बघणार आहोत, मुलांसाठी देखील बघणार आहोत. कारण की गृहिणी ज्या असतात त्यांना खूप इच्छा असते, की घरी बसल्या-बसल्या आपण काहीतरी पैसे कमवायला हवेत. तर YouTube हा एक बेस्ट ऑप्शन आहे त्यांच्यासाठी पैसे कमवायचा. त्यासाठी आपण मुलांसाठी देखील बघणार आहोत, की कसं पैसे कमवू शकतात. तर मित्रांनो, एक-एक पॉइंट कव्हर करत जाऊ. तर मुली ज्या असतात त्यांना मेहंदीचे व्हिडिओ वगैरे काही-काही म्हणजे आता प्रत्येकाचं वेगळं आहे, की मेहंदीचे व्हिडिओ, रांगोळीचे व्हिडिओ किंवा रेसिपीचे व्हिडिओ, मिनी व्लॉग्स, डेली व्लॉग्स, लाँग व्हिडिओज वगैरे खूप सारे एज्युकेशनल व्हिडिओज, खूप सारे ऑप्शन्स आहेत. तर आपण प्रत्येक ऑप्शन आता डिस्कस करूया. तर मेहंदीचे व्हिडिओ आपण घेऊयात. तर मेहंदीच्या व्हिडिओसाठी आपल्याला काय लागतं? एखादा हँड लागतो किंवा मग त्यावर मेहंदी काढताना आपल्याला शूट करण्यासाठी एक आपल्याला ट्रायपॉड लागणार आहे. म्हणजेच एक मोबाईलचं स्टँड लागणार आहे. तर मित्रांनो, आता मेहंदीच्या व्हिडिओसाठी स्टँड लागणार आहे. रेसिपीच्या व्हिडिओसाठी देखील स्टँड लागणार आहे. पण आता या दोन्ही व्हिडिओसाठी आपल्याला फोल्डेबल स्टँड लागणार आहे. जे करून त्याचा अँगल चेंज होऊ शकतो. नाहीतर काही-काही स्टँड फक्त आता जो मी यूज करते, ज्याला मी मोबाईल लावलाय ते फक्त समोरचं किंवा पुढचं, मागचं असं दाखवू शकतं. ते फोल्ड होत नाही किंवा ते अँगल त्याचा चेंज होऊ शकत नाही. तर मित्रांनो, प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे स्टँड्स आपण यूज करू शकतो. तर रेसिपीसाठी, मेहंदीसाठी आपण तसे स्टँड यूज करू शकतो. नंतर एज्युकेशनल व्हिडिओसाठी आपण जे मी आता यूज केलं डायरेक्ट स्टँड ते यूज करू शकतो. कारण की आपला ब्लॅकबोर्ड समजा मागे आहे, व्हाईट बोर्ड मागे आहे. तर अशा साइडचा समजा आपला व्हाईट बोर्ड आहे. तर आपण हे स्टँड यूज करू शकतो. डायरेक्टली स्टेबल आपल्याला दिसू शकतं पाठीमागे शिकवताना वगैरे, वगैरे. त्याचप्रमाणे आणखी खूप साऱ्या गोष्टी असतात. आता मिनी ब्लॉगसाठी आपल्याला काय लागू शकतं? तर मिनी ब्लॉगसाठी आपण हा मोबाईल असा हातात कॅमेरा धरू शकतो किंवा मग आपल्याला स्टँड मोबाईल स्टेबल राहण्यासाठी आपण स्टँड देखील यूज करू शकतो. त्याचे देखील वेगवेगळे ट्रायपॉड्स येतात. तर मित्रांनो, मी जो ट्रायपॉड यूज केलाय आता जो स्टेबल आहे, तो 300-350 पर्यंत इझिली अवेलेबल होतो. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नक्कीच देईल. त्याचप्रमाणे मेहंदी आणि रेसिपीसाठी बोलायला गेलं, तर त्यासाठी असे जे अँगल चेंज होतो, कारण की कधी-कधी आपल्याला वरच्या साइडने काढावं लागतं, कधी-कधी आडव्या साइडने काढावं लागतं. म्हणजे असा हात आहे समजा मेहंदी काढताना, तर कधी-कधी वरून, कधी-कधी अशा साइडने. तर आपले अँगल आपण चेंज करू शकतो. असं स्टँड मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर मित्रांनो, ते स्टँड इझिली ₹150 ते ₹200 पर्यंत मिळते. म्हणजे तुम्ही आता विचार करा, की तुम्हाला कसले व्हिडिओ बनवायचे आहेत. तर आणि मी तुम्हाला काही हजारामध्ये गोष्टी सांगत नाही विकत घ्यायला. कारण की जर चॅनल मॉनिटाईज झालाच नाही तर आपण काय म्हणू, "अरे माझे ₹1000 वाया गेले. मी ट्रायपॉड घेतला होता 1000-1200चा." तर फक्त आपण 1000-1200 यापुढे जाणारच नाहीत आपण. आपण 500च्या आतमध्ये लिमिट ठेवूया किंवा मग 1000च्या आतमध्ये लिमिट ठेवूयात. ₹150-200 स्टँड किंवा हे जर यूज केलं तर ते 300-350चं स्टँड घ्यायला आपल्याला काय महाग आहे ना. आपण तसंही कुठेही पैसे घालतो. त्यापेक्षा मग जर आपण जर YouTube जर्नी सुरू करतोय, तर यामध्ये पैसे घालायला आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये मित्रांनो. त्याचप्रमाणे आता स्टँडचा विषय क्लोज झालाय. आपल्याला 350च्या आतमध्ये स्टँड सहजपणे मिळून जातोय.
आता आपण कॅमेराबद्दल बोलूयात, म्हणजेच मोबाईलबद्दल बोलूयात. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल. मी माझा क्राफ्टचा चॅनल चालू केला होता. तेव्हा माझ्याकडे साधा मायक्रोमॅक्सचा मोबाईल होता, जो की माझा 4999 चा होता. म्हणजे जवळ-जवळ 5000 चा मोबाईल होता. तेव्हा माझ्याकडे तो छोटा म्हणजे तो मोबाईल होता माझ्याकडे आणि त्यातच मी व्हिडिओ शूट करायचे. तर मी तुम्हाला एक सजेशन देते मी आता, की तुम्ही जर मोबाईल यूज करत असाल, तुमच्याकडे जस्ट तुम्हाला स्टार्टिंग करायची आता, तर तुमच्याकडे जो आहे तो यूज करा. पण मी क्राफ्टचे व्हिडिओ बनवताना मी काय करायचे, की मी घराबाहेर जाऊन व्हिडिओ बनवायचे. म्हणजे मी बाहेर पोर्चमध्ये जिथे की सनलाईट डायरेक्टली येतोय. कॅमेरा आपला पुसायचा कॅमेरा, त्यानंतर सनलाईट जिथे डायरेक्टली येतोय तिथे मी व्हिडिओ बनवायचे. जेणेकरून काय व्हायचं, की मला कॅमेरा क्वालिटीची गरज पडत नव्हती. कारण की जर आपण बाहेर व्हिडिओ बनवलेत ना, तर आपल्याला खूप साऱ्या आपलं बचत होती गोष्टींची. लाईट लागत नाही आपल्याला किंवा मग ते आपण रिंग लाईट वगैरे म्हणतो, तर त्याची गरज पडत नाही, कशाची गरज पडत नाही. तर मी पहिल्यांदा म्हणजे कमी खर्चात मला सगळ्या गोष्टी करायच्या होत्या, त्यामुळे मी काय करायचे, तर मी इतकंच करायचे, की मी बाहेर दिवसा व्हिडिओ बनवायचे. जेणेकरून काय व्हायचं, की व्हिडिओ क्वालिटी माझी चांगली यायची आणि माझ्याकडे मोबाईल तेव्हा चांगला नव्हता, त्यामुळे मी ते गोष्ट यूज करायचे. पण मित्रांनो, जर तुम्ही म्हणत असाल, की तुम्हाला चांगलं गोष्ट लागते, तर हे बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकते, की तुम्ही 10,000 ते 20,000 मधला मोबाईल नक्की घ्या. जेणेकरून काय होईल, की 10,000 ते 20,000 मधले मोबाईल जे असतात ना, त्याची कॅमेरा क्वालिटी चांगली असते. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगते, की मोबाईल घेताना एक गोष्ट बघा, फक्त कॅमेरा क्वालिटी आणि स्टोरेज. व्हिडिओ YouTube जर्नी स्टार्ट करण्याकरता फक्त 2 गोष्टी इम्पोर्टंट आहे आपल्याला मोबाईलमधल्या कॅमेरा क्वालिटी आणि स्टोरेज. कारण की व्हिडिओ एडिटिंग करायला आपल्याला स्टोरेजची गरज पडते. त्याचप्रमाणे व्हिडिओ शूट करायला आपल्याला स्टोरेजची गरज पडते. त्यामुळे स्टोरेज आणि कॅमेरा क्वालिटी या 2 गोष्टी बघून मोबाईल नक्की घ्या. आता मी तुम्हाला माझं एक्झाम्पल सांगितलं, की माझा मोबाईल जो आहे तो 5,000 पर्यंतचा होता वगैरे, वगैरे. ते तुम्ही विसरून जा. मी फक्त सांगते, की मी स्टार्ट केलं होतं. तर तुम्ही देखील स्टार्ट करायला तुमच्याजवळ आता मोबाईल आहे, त्यातून स्टार्ट करू शकता. पण जर क्वालिटी व्हिडिओ तुम्हाला हवे असतील, तर तुम्ही कॅमेरा चांगला म्हणजे मोबाईल चांगला घ्या. 10,000 ते 20,000 मधले जे मोबाईल असतात, त्यातली क्वालिटी खूप छान असते. व्हिडिओ ही घेतात मी तुम्हाला म्हणणार नाही, की तुम्ही iPhone 16 घ्या, iPhone हे घ्या, ते घ्या. घेऊ नका. आत्ताच पैसे खर्च करू नका. मी इतकंच तुम्हाला सांगेल. तुमच्याकडे जे आहे त्यातनं व्हिडिओ बनवा. जेव्हा तुमच्याकडे हळू-हळू पैसे यायला लागतील, तेव्हा 10,000 ते 20,000 मधला मोबाईल घेऊन टाका चांगला असा, जेणेकरून कंटेंट जे आहे आपलं ते छान दिसेल, त्याची क्वालिटी चांगली असेल मित्रांनो. त्यामुळे तुम्ही कॅमेरा क्वालिटी आणि स्टोरेजवर फोकस करा. तर मोबाईलबद्दल मी तुम्हाला सांगितले चांगल्या आता कुठला मोबाईल घ्यायचा हे तर मी तुम्हाला सांगणार नाही, कारण की मित्रांनो तुमच्या ह्याच्यावर आहे, की 10,000 ते 20,000 मध्ये कुठला मोबाईल येतोय, ज्याची कॅमेरा क्वालिटी चांगली असेल, ते तुमच्या मनानुसार घ्या. तर आता मी जो मोबाईल घेतलाय तो Samsungचा M35 हा मोबाईल मी आता माझा व्हिडिओ शूट करण्यासाठी यूज करते, जो की 20,000 पर्यंत सहजपणे येऊन जातो. तर तुम्ही तो देखील घेऊ शकता. त्याच्यामध्ये स्टोरेज देखील जास्त असतं वगैरे, वगैरे. पण तुम्हाला मी सजेस्ट करेल, की आत्ता जो हातात मोबाईल आहे, त्यामध्ये व्हिडिओ सुरू करा. फक्त मी तुम्हाला सुरुवात करायला सांगते. जेणेकरून काय होईल तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल, की हां बाबा, आपले व्हिडिओ चालतायत की नाही चालत आहे. कारण की खर्च पहिल्यांदा करून काहीच फायदा नाही. जो मोबाईल आहे त्यामध्ये व्हिडिओ बनवा. कारण की तुम्ही जर डायरेक्टली मोबाईल घेतला आणि तुमचे YouTube व्हिडिओज चालले नाही, तर तुम्ही म्हणताल, की बापरे! मी इतकं मोबाईल घेतला महागाचा पण तरीही व्हिडिओ चालत नाहीये. पण मी तुम्हाला फक्त सांगेल, की सुरुवात करणं इम्पोर्टंट आहे. बाकी काहीच इम्पोर्टंट नाहीये. तर तुम्ही सुरुवात करून द्या. पैसे यायला लागले, चॅनल मॉनिटाईज झाला, की मोबाईल घ्या, मोठे-मोठे म्हणजे चांगले महागाचे स्टँड घ्या वगैरे, वगैरे. त्यानंतर आपण माईकबद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो माईकबद्दल आपण आता बोलूयात. तर मी तुम्हाला सांगेल, की माईकची कशासाठी गरज असते? तर बाहेरचा जो नॉईज असतो, आवाज असतो, तो आपल्या व्हिडिओमध्ये यायला नको, त्यासाठी माईकची गरज असते. तर मित्रांनो 700-800 पर्यंत चांगला माईक येऊन जातो. पण तो वायर्डचा माईक असतो. त्यामुळे जर तुम्ही व्लॉगिंग करत असाल, तर तुम्हाला त्याचा काहीच उपयोग नाहीये. कारण की मी पण सुद्धा आता वायरचा माईक यूज करते मित्रांनो. तर मित्रांनो या वायरच्या माईकचं काय असतं प्रॉब्लेम, की त्याला वायर असते. त्यामुळे जर तुम्ही व्लॉगिंग करणार असाल, तर त्याचा काहीच उपयोग होणार नाहीये तुम्हाला. तुम्हाला वायरलेस माईकच घ्यावा लागेल. तर मित्रांनो मी तुम्हाला पहिल्यांदा सांगेल, की तुम्ही माईकच्या वगैरे फंद्यात पडू नका. तुम्ही फक्त एक स्टँड घ्या जर तुम्हाला रेसिपी वगैरेचे व्हिडिओ बनवायचे असतील तर. तर आता मित्रांनो माईकचा प्रश्न झाला, मोबाईलचा प्रश्न झाला, स्टँडचा सगळं काही आपण डिस्कस केलं, की किती रुपयापर्यंत काय-काय मिळेल, सगळ्या गोष्टी डिस्कस करून झाल्यात मित्रांनो. पण आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते, की मी क्राफ्टचे व्हिडिओ बनवायचे तेव्हा मी कधीच स्टँड यूज केलं नाही. अ, मी तुम्हाला माझ्या जुगाडू गोष्टींचा व्हिडिओ टाकेल एक मी काय करायचे, कसे व्हिडिओज म्हणजे जे आहे ते शूट करायचे. कारण की मी एक तेलाचा डब्बा घ्यायचे, त्यावर रायटिंग बोर्ड ठेवायचे आणि इकडून वजन ठेवायचे. जेणेकरून तो रायटिंग बोर्ड पडणार नाही. आणि त्या रायटिंग बोर्डवर मोबाईल ठेवून मी खाली जे आहे माझं क्राफ्टचं जे आहे ते कटिंग वगैरे करायचे, कार्डशीटचे वगैरे, वगैरे. तर मी ते देखील तुम्हाला एक सिंपल ट्रिक देऊ शकते. त्याने तुम्ही रेसिपीचे व्हिडिओ तर शूट नाही करू शकणार,
पण तुम्ही मेहंदीचे व्हिडिओ जर बनवत असाल रांगोळीचे तर ते नक्कीच शूट करू शकताय. कारण की जर आपण वरून जर मेहंदीचा व्हिडिओ काढला तर इझिली येऊन जातो. तर मित्रांनो, मी तुम्हाला काही जुगाडू देखील गोष्टी सांगणार आहे. त्याचप्रमाणे काही स्टँड वगैरे घ्यायला देखील गोष्टी सांगणार आहे. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करू शकता. पण मित्रांनो, मी खूप सारे ऑप्शन असे सांगणार आहे, की ज्याने तुम्हाला स्टँड वगैरे घ्यायची गरज पडणार नाही. तर तुम्ही कमेंट करून मला सांगा. मी त्यावर देखील व्हिडिओ बनवेल, की तुम्ही काय करू शकता. जर तुम्हाला स्टँड घ्यायचे तुमच्याकडे पैसे नसतील किंवा जर तुम्हाला घ्यायचं नसेल स्टँड, तर तुम्ही काय करू शकतात हे देखील गोष्ट मी सगळं डिटेलमध्ये तुम्हाला सांगेल. पण तुम्ही कमेंटमध्ये मला कळवा जेणेकरून मग मला पण कळेल, की हां, तुम्हाला हा व्हिडिओ लागतोय म्हणून. त्यानंतर आता लास्टचा क्वेशन. तुम्ही इतकी मेहनत घेताल, व्हिडिओ बनवताल, पण त्याचे पैसे तुम्हाला मिळतील का? आता हा डाऊट तर सगळ्यांमध्येच आला असेल. तर हो, नक्कीच पैसे मिळतील. YouTubeला फक्त कन्सिस्टन्सी हवी असते. दररोज व्हिडिओ टाका, दररोज कंटेंट नवीन-नवीन YouTubeला द्या. जे की प्रेक्षकांच्या आपले व्ह्यूअर्स जे असतील त्यांच्यासाठी हेल्पफुल असतील. तर मित्रांनो, मी फक्त इतकंच सांगेल की YouTube आपल्याला पैसे देतं आणि YouTube चालू करायला काही आपल्याला खूप पैसे लागत नाही. ₹500 पर्यंत पैसे लागतात. फक्त जर तुम्हाला स्टँड घ्यायचं असेल तर. आणि जर तुम्हाला स्टँड देखील घ्यायचं नसेल, तर मित्रांनो मला कमेंटमध्ये कळवा. मी त्याचा देखील व्हिडिओ टाकते, की तुम्ही कशा पद्धतीने व्हिडिओ शूट करू शकता. फक्त हे मला कळवा त्यामध्ये, की तुम्हाला व्हिडिओ बनवायचे कशाचे आहेत. जे रेसिपीचे, मेहंदीचे, एज्युकेशनल व्हिडिओज, व्लॉगिंग हे मला कळवा जेणेकरून मी त्यावर एक जुगाडू आपण कशा पद्धतीने तुम्ही स्टँड क्रिएट करू शकता घरच्या घरी त्याचे व्हिडिओ बनवून देईन तुम्हाला. तर मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा, की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला का? आणि मित्रांनो माझं इतकीच इच्छा आहे, की मराठी लोकं जे आहेत त्यांनी YouTube चॅनल उघडायला पाहिजेत, त्यातून पैसे कमवायला पाहिजेत. आणि मनात कुठलीही भीती न बाळगता किती वस्तूंचा खर्च येईल किंवा काय येईल, फक्त YouTube चॅनल सुरू करा. मेहनत करा, नवीन ट्राय करा गोष्टी, काय कंटेंट लोकांना आवडतंय ते. ते मित्रांनो बस इतकंच आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.